नमस्कार. शेअर बाजारात सर्वांना पैसा मिळवायचा असतो. पैसाही प्रचंड आहे, पण मिळवतात खूप कमी लोक. त्याचं कारण असं ना मित्रांनो, की इथे प्रत्येक सण इंडिकेटरने स्ट्रॅटेजीच्या मागे लागले. मार्केटचे मूळ तंत्र जर समजून घेतलं ना, तर मिळणारा पैसा अफाट आहे, पण त्यासाठी संयम, प्रॉपर अभ्यास आणि एक निरंतर सराव असावा लागतो. मी असं का म्हणतो आहे ते तुम्हाला आजच्या व्हिडिओत समजेल, कारण आजचा व्हिडिओ एवढा जबरदस्त आहे ना मित्रांनो. जर तुम्हाला एकाच ट्रेडमध्ये, एकाच ट्रान्झॅक्शनमध्ये तर तुम्हाला जास्त पैसा मिळवायचा आहे, मग ती स्विंग ट्रेडिंग असेल किंवा पोझिशनल, अथवा तुम्हाला चांगले स्टॉक निवडायचे आहेत आणि पूर्ण त्याच्या हायपर्यंत, म्हणजे ती जेवढी रॅली आहे तेवढी जर तुम्हाला हे करायची असेल, कॅच करायची असेल, तर आजचा सेशन तुमच्यासाठी आहे. कारण आजच्या सेशनमध्ये आपण नुसतं ब्रेकआउटचे स्टॉक कसे निवडायचे ह्याच्यावरतीच नाही बोलणार आहोत, तर तो ब्रेकआउट मिळाल्यानंतर लॉंग टर्म आपण कसे काय तिथपर्यंत जाऊ, म्हणजे ती पूर्णच्या पूर्ण रॅली आपण कशी कॅच करू ना, हे आपण आज शिकणार आहोत. सो धमाल आजचा व्हिडिओ होणार आहे मित्रांनो. पण एक सांगतो, जबरदस्त फायदा तुम्हाला आजच्या व्हिडिओतून भेटेल. होतं काय माहिती आहे मित्रांनो, तुम्हाला सांगतो की मॅक्झिमम लोकांना शेअर बाजारात रोजंदारीवर काम करतात. म्हणजे काय, इंट्राडे, आज घेतला उद्या काढला. आणि ह्याच्यामध्ये होतं काय, एखाद्या स्टॉकमध्ये जो ब्रेकआउट जो येतो आहे ना, तो असं नाही की तो एका दिवसासाठी येतो आहे. कारण ब्रेकआउट होणं म्हणजे काय, तर त्या स्टॉकचे काहीतरी लोकांना तो आकर्षक वाटतो कुठल्या ना कुठल्या कारणाने. समजा त्याच्यामध्ये काही फंडामेंटल चांगले चेंजेस होत आहेत, कुठे त्यांना ऑर्डर चांगले मोठे येते किंवा अजून काही चांगली गुड न्यूज असतात. तर असं झाल्यावरती त्या स्टॉक्समध्ये बायर्स येतात. ओके, गुंतवणूकदार त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करतात. तर मला आता तुम्हीच प्रामाणिक सांगा, ती इन्व्हेस्टमेंट एका दिवसासाठी किंवा एका हप्त्यासाठी असते का? उत्तर येत नाही आहे. एखादा स्टॉक, समजा XYZ कंपनीचा स्टॉक आहे आणि त्याची एक चांगली न्यूज आली किंवा एक फंडामेंटल्स काही त्याचे चेंजेस झाले, त्यांचा प्रॉफिट अचानक वाढला, त्यांना मोठे गव्हर्नमेंटकडनं कुठले ऑर्डर आले किंवा ती कंपनीच्या सेक्टरमध्ये, त्या सेक्टरला फायदा होईल असं काहीतरी घडलं, तर मला सांगा ना की तो जो हे स्टॉक्समध्ये जे गुंतवणूक करणारे लोक आहेत ते का आठवड्याभरासाठी किंवा एका दिवसासाठी घेणार आहेत का? तर नाही. तर त्यांना माहिती असतं की तो स्टॉक कुठपर्यंत जाणार आहे. आणि आपलं आजचं सेशन हे त्यासाठीच आहे की आपण घेतलेला स्टॉक्स हा कुठपर्यंत जाईल आणि कधी जाईल ह्याचा अंदाज किंवा याचं प्लॅनिंग आपल्याला स्ट्रॅटेजीच्या आधारे करता येईल. होतं का मित्रांनो, मगाशी मी जो शब्द वापरला की लोक इथे रोजंदारीवर काम करतात. म्हणजे काय करतात, बहुसंख्य तर प्रत्येकाला रोजच्या रोज पैसा हवा असतो किंवा आज टाकला तर उद्या मला पाहिजे. कारण ऑप्शन ट्रेडिंगचं तर आपण समजू शकतो, कारण इथे भीती असते प्रीमियम डिकेची. पण स्टॉक्स ट्रेडिंग जेव्हा आपण करतो आणि आपला जेव्हा जो ऑप्शन्स असतो तो 1 महिन्याचा असतो किंवा 2 महिन्याचा असतो, तेव्हा तेवढा प्रीमियममध्ये जास्त व्हॉलेटिलिटी येत नाही कम्पेअर टू इंडेक्स म्हणजे निफ्टी बँक निफ्टी. मी तर नेहमी सांगतो की तुम्हाला जर मार्केटमधनं सातत्यपूर्ण पैसा मिळवायचा असेल ना, तर विकली एक्सपायरीच्या नादाला लागूच नका, करूच नका. बघा, खूप मोठा फरक तुम्हाला तुमच्या ट्रेडिंगमध्ये दिसेल. सो हा जो प्रकार आहे स्विंग ट्रेडिंगचा किंवा वेल्थ क्रिएशनचा, ह्या प्रकारामध्ये जर तुम्ही इंडिकेटर किंवा इतर तत्सम स्ट्रॅटेजी न वापरता जर तुम्ही प्रॉपर चार्ट पॅटर्नचा अभ्यास केला, चार्ट पॅटर्न म्हणजे काय माहिती आहे मित्रांनो, तुम्हाला मिळणारा जो रिवॉर्ड जो असतो ना, तो 1:3, 1:5, 1:10 पर्यंत पण जाऊ शकतो. सो तुमचा स्टॉप लॉस खूप छोटा असतो आणि मिळणारा प्रॉफिट खूप मोठा होतो. म्हणजे एक ट्रेड पूर्ण 2-2, 6-6 महिने चालतात. आणि असं नाही की मी तुम्हाला जुनं काही दाखवतो आहे. हा आताचा स्टॉक बघा ना, LTF. ते आपण बोलतो मार्केट अस्थिर आहे, मार्केटमध्ये टॅरिफचा परिणाम होतो आहे, मार्केटमध्ये जागतिक बाजारपेठेचा परिणाम होतो आहे, मार्केटमध्ये क्रूड ऑइलचा परिणाम होतो आणि गेली कित्येक दिवस मार्केट हे साईडवेज आहे, डाऊन आहे वगैरे वगैरे. ओके, पण मला सांगा मित्रांनो, त्याच मार्केटमध्ये हा स्टॉक बघा तुम्ही. ओके, हा स्टॉक किती गेला आहे बघा मित्रांनो. ही तारीख ऑगस्ट 25 आणि ही तारीख आहे, हा बघा जरा स्क्रीन दाखव, एप्रिल 25. म्हणजे आज किती महिने झाले सांगा, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर लागला. म्हणजे 5 ते 6 महिने मोजून ह्या अवघ्या 5-6 महिन्यामध्ये मार्केटमध्ये एवढ्या उलाढाली होत असताना हा स्टॉक बघा तुम्ही
जवळजवळ 86% वर गेलं आहे 5-6 महिन्यामध्ये. आता मला सांगा, कुठे राहिली इकॉनॉमिक आहे, कुठे राहिला टॅरिफ, कुठे राहिला ट्रम्पचा बडगा? काही नाही ना. आणि म्हणून मी नेहमी सांगतो, जर तुम्ही ट्रेडिंगसारख्या प्रकारामध्ये काम करत असाल ना, तर तुम्ही स्टॉकवरती फोकस करा, चांगले स्टॉक्स निवडा, त्याचे फंडामेंटल चेक करा, त्याचे इन आउट जे आहेत ते चेक करण्याचा प्रयत्न करा, त्यातले व्हॉल्यूम बघा, त्यातली प्राइस ॲक्शन बघा. फक्त आणि फक्त जर तुम्ही इंडिकेटरवर जर डिपेंड्स राहिलात ना मित्रांनो, कधीच पैसा मिळवता येणार नाही, कधी म्हणजे कधीच नाही. ओके, सो इथे बघा तुम्हाला काय दिसतं आहे, का हा स्टॉक एवढा पळाला किंवा काय इथे झालं होतं. तर तुमच्यातल्या ज्यांना थोडंफार जर नॉलेज आहे ना, त्यांना इथे समजलं असेल की इथे एक मस्तपैकी एक राऊंड बॉटम तयार झाला होता. याला राऊंडिंग बॉटम बोलतात मित्रांनो. हा राऊंडिंग बॉटम कसा तयार होतो ते मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हा बघा, दिसला तुम्हाला? मस्तपैकी एक राऊंडिंग बॉटम तयार झाला होता. ओके, हा एक पॅटर्न आहे, जबरदस्त पॅटर्न. ह्या पॅटर्नची खासियत जर तुम्ही बघितलात ना, तुम्हाला इथे समजेल. हे बघा, आता मी याला डेमध्ये कन्वर्ट करतो. आता याला मी डेमध्ये कन्वर्ट करतो. ओके, तर वीकमध्येच सांगतो. आता काय झालं इथे तर बघा, तर इथे ऑक्टोबर 24 पासून एप्रिल 25 म्हणजे किती, जवळजवळ 6 महिने हा स्टॉक्स बेस बनवत होता. ही बेस बिल्डिंग चालू होती, दिसतंय तुम्हाला? ही बेस बिल्डिंग चालू होती. आणि जेव्हा त्याने ही नेकलाईन ब्रेक केली, तेव्हा त्याची मिनिमम जी हे होती ना, रॅली अपमूव होती ना, ती अशी आम्ही मोजतो की ह्याचा जो लो आहे तिथून इथून हाय म्हणजे हा किती होता. तर ॲटलिस्ट हा ब्रेकआउट झाल्यानंतर आम्ही अपेक्षा करतो की इथून हा जवळजवळ 13 ते 15% हा 18% हा स्टॉक मिनिमम वरती जायला हवा, मिनिमम. ओके, आणि इथून जर पकडलं ना मित्रांनो, इथून तर ह्या लेवलपासून म्हणजे 190 पासून ते 130 पर्यंत म्हणजे 60 अंकाची जी रॅली खाली आली ना, तेवढीच 60 अंकाची रॅली मिनिमम वर जायला हवी. ओके, आता इथे मजा बघा, 160 पासून जर तुम्ही 260 पकडलात तर जवळजवळ सेम होत आहे 90 अंकाची रॅली. जी इथे 90 अंक होतात ना तुम्हाला डाऊनफॉल, तेवढेच मिनिमम 90 अंक त्याला जाणं अपेक्षित होतं आणि तो तेवढाच गेला मित्रांनो. मी म्हणून सांगतो की फंडामेंटल्स एकतर तुमचे मजबूत असायलाच हवेत. आणि मग त्यासाठी आता पहिल्यासारखं नाही आहे की त्यांच्या प्रत्येक वर्षाच्या तुम्ही हे ऑडिटेड सगळे रिटर्न काढा, चेक करा. नाही, खूप चांगले स्कॅनर्स आहेत, तिथे तुम्हाला एका सेकंदात समजतं कंपनीचे फंडामेंटल्स काय आहेत. ओके, तो विषय एक वेगळा विषय, त्याच्याबद्दल मी बोलीन नंतर. पण इथे मला हे सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे की ज्यावेळेस आपण एक चार्ट पॅटर्नच्या आधारे काम करतो, अच्छा असं नाही की मला हे लवकर सुचलेलं शहाणपण आहे. मी खूप प्रत्येक वर्षी असंच काम करत होतो, त्यामुळे माझा जो प्रॉफिट जो होता ना, तो खूप एक लिमिटेड ह्याच्यामध्ये असायचा. आणि ती रोजंदारी मी शब्द त्यासाठी बोललो की मी रोज काम करायला जायचो. रोज आज एवढा भेटला, उद्या तेवढा गेला. आणि व्हायचं काय, 5-6 दिवस प्रॉफिट भेटला की एकच दिवस यायचा आणि लॉस पूर्ण घेऊन जायचा. आणि मग ते सातत्य असतं ना नफ्यातलं, मला वाटतं हा प्रकार प्रत्येकाच्या बाबतीत तुमच्या घरात असेल की प्रॉफिट होतो, थोडा होतो आणि मग आपण आपलं कॅपिटल साचवतो. आणि एक दिवस असं काहीतरी होतं की आलेला सगळा प्रॉफिट एका दिवसामध्ये वाईपआउट होतो. आणि हे प्रत्येकाच्या बाबतीत होतं. आणि हे जर होऊ नये असं जर आपल्याला वाटतं ना मित्रांनो, तर चार्ट पॅटर्नवर काम करणं खूप फायदेशीर असतं. आणि ही गोष्ट मला वाटतं आता ह्या गोष्टीला 4-5 वर्ष झाले असतील. एक छान मोठं एक सेमिनार होतं, एक मनी समिट म्हणून होतं मनी कंट्रोलचं, आणि त्यावेळेला मी दिल्लीला गेलो होतो. आणि तिथे एक चांगले स्पीकर होते, मी आता त्यांचं नाव घेत नाही कारण त्यांनी तसं काही गोष्टी असतात. तर त्या सेशनला मी अटेंड झाल्यानंतर मी त्यांची पर्सनल ट्रेनिंग घेतली. अंधेरीला होतं, एअरपोर्टच्या बाजूला हॉटेल आहे तिकडे. आणि तिथे त्या 2 दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये त्यांनी हाच शब्द वापरला होता कि तुम लोग जो कर रहे हो रोजंदारी कर रहे हो, जिस दिन आप स्मार्ट ट्रेडर्स की तरह या स्मार्ट मनी की तरह या
FIS या DIS की तरह म्यूचुअल फंड की तरह आप लोग काम करोगे ना, तभी सिर्फ और तभी आपको पैसा मिलेगा. मला त्याचा म्हणण्याचा अर्थ नाही समजला, पण जेव्हा ते सेशन झालं तेव्हा समजलं अरे आपण आजपर्यंत टाइमपास करत होतो, खरं काम तर हे लोक करत आहेत. म्हणजे काय तर हे लोक मस्तपैकी मार्केट करेक्शन जेव्हा होतं त्यावेळेस वाट बघतात, चांगले फंडामेंटल स्टॉक निवडतात आणि त्याच्या आधारे ते त्याच्यामध्ये आपली पोझिशन अजून वाढवतात. आणि ज्यावेळेस पोझिशन वाढवतात त्यावेळेसच त्यांना माहिती असतं की आपल्याला प्रॉफिट किती मिळायचं. आणि हे सगळं करत असताना ते अतिशय खुबीने ज्या चार्ट पॅटर्नचा वापर करतात त्यातले काही प्रमुख चार्ट पॅटर्न आज आपण बघणार आहोत. ओके, सो इथे मी तुम्हाला उदाहरण दिलं आहे की राउंडिंग बॉटम कसा असतो. तुम्हाला कुठले चार्ट पॅटर्न्स माहिती आहेत जरा प्लीज मला कमेंट्समध्ये ते लिहा. ओके, आणि दुसरी गोष्ट प्रामाणिक लिहा की तुमच्यापैकी किती जण चार्ट पॅटर्नच्या आधारे ट्रेडिंग अथवा इन्व्हेस्टिंग करतात. ओके, सो काही महत्त्वाचे पॅटर्न्स आहेत मित्रांनो, आपण त्याबद्दलच बोलू. सो हा पहिला पॅटर्न तुम्हाला दाखवतो. ओके, माझा सगळ्यात आवडीचा पॅटर्न पहिला बोलतो. हा जो आहे ना हा ट्रेंड रिव्हर्सल, म्हणजे मार्केट जर एका दिशेने जात असताना अचानक त्याच्यामध्ये ट्विस्ट होतं, त्याच्यामध्ये जर रिव्हर्सल येतं मार्केटने स्टॉक पण दोन्ही पण. ओके, तर त्यावेळेस हा जो पॅटर्न आहे ना हा प्रचंड प्रचंड म्हणजे प्रचंड आपल्याला अचूक हे देतो आहे. ओके, कसं तर तुम्हाला आत्ताच हालीचाच एक स्टॉक दाखवतो. तो स्टॉक कुठचा आहे तोही दाखवतो. ओके, हा बाबा दिसला तुम्हाला. हा जो आहे ना हा इनवर्स हेड अँड शोल्डर, म्हणजे हेड अँड शोल्डरचे दोन भाग असतात. एक असतो हेड अँड शोल्डर, दुसरा असतो इनवर्स हेड अँड शोल्डर. हेड अँड शोल्डर कुठे बनणार तर हा वरती बनेल. ओके, कसा बनेल तर तो बघूया. बघा हा अशा पद्धतीत हे दोन त्याचे शोल्डर आहेत आणि हेड आहे. ओके, आणि ही जी हिला आपण नेकलाईन बोलतो, ही जेव्हा ब्रेक होते ना तेव्हा ह्याच्यामध्ये टार्गेट जे पहिलं असतं ना त्या शोल्डर असतो. ओके, टार्गेट जो असतो हा शोल्डर असतो आणि सेकंड टार्गेट जो असतो तो हेड असतो. पहिलं टार्गेट जे असतो तो शोल्डर असतो आणि दुसरा टार्गेट जो असतो तो हेड असतो. म्हणजे मिनिमम एवढं तरी आपल्याला टार्गेट भेटतं आणि 1:3 1:5च्या पुढेच जातं ते. त्यामुळे खूप छान काम करायला मजा येते. सो इथे जर तुम्ही बघितलात, अच्छा पुन्हा सांगतो, हेड अँड शोल्डर पॅटर्न टॉप लॉस बनतं, बॉटमला बनत नाही. ओके, सो इथे जर तुम्ही बघितलं तर हा इनवर्स हेड अँड शोल्डर. आपण हेड अँड शोल्डर निफ्टीमध्ये बघूया. तुम्हाला तिथे मला कारण मला आठवतो की मी तो माझ्या ट्रेनिंगमध्ये मी उच्चार केला होता. हा बघा दिसतोय तुम्हाला. आणि जर तुम्हाला चार्ट पॅटर्न अजून सोप्या पद्धतीने समजायचे असेल ना तर मित्रांनो एक काम करा, लाईन चार्टचा वापर करा. हे बघा दिसला तुम्हाला, लाईन चार्टचा वापर करा. खूप सोप्या पद्धतीने तुम्ही काम करू शकाल लाईन चार्टच्या माध्यमातून. दिसतंय तुम्हाला का मी निफ्टीचा उच्चार केला होता, कारण निफ्टीला हा बरोबर 23 सप्टेंबरला ही गोष्ट घडत होती, सप्टेंबर महिन्यामध्ये. आणि मी आमच्या प्रीमियम आमचा जो विद्यार्थ्यांचा ग्रुप आहे, टेलिग्राम ग्रुप आहे, फ्री आहे तो सर्वांसाठी, तिथे मी सांगितलं होतं की हेड अँड शोल्डर पॅटर्न बनतोय आणि सेम तसंच झालं. तुम्ही बघा हेडपासून ते नेकलाईनपर्यंत सेम तेवढीच आपल्याला मूव भेटली. कमी मूव नाही मित्रांनो, ही 26,185 ते 26,200 पासून आपण 22,200 परत आलो, म्हणजे 4,000 पॉईंटची रॅली सलग. 4,000 पॉईंट बोलतात कशाला, सलग निफ्टीमध्ये भेटले. ही ताकद असते तुमच्या चार्ट पॅटर्नची. ओके, सो हेड अँड शोल्डर लक्षात आलं तुमच्या. ओके, हा बघा आपण अजून एखाद्या स्टॉकमध्ये शोधूया की हेड अँड शोल्डर पॅटर्न कुठे तयार झाला होता का. सो PNB नाही दिसत आहे, डेमध्ये जाऊन बघूया. ओके, MPCS. ओके, हा बघा हा इनवर्स हेड अँड शोल्डर तुम्हाला इथे दिसतोय तुम्हाला, इनवर्स हेड अँड शोल्डर. त्याच्याबद्दल पण आपण बोलूया. चला, हा हेड अँड शोल्डर समजला ना तुम्हाला. मस्त दोन बाजूला तुम्हाला असे शोल्डर टाईप अशा हे सेम एकदम असेच अचूक नसतात. हे थोडेसे 19-20 असतात, थोडासा सेम टू सेम नसतो, पण साधारण तसंच असतो. आणि त्यामुळे लाईन चार्ट वापरलात ना तर अजून आपल्याला फायदा होतो हे करताना. सो हा झाला तुमचा
हेड अँड शोल्डर. हा झाला इनवर्स हेड अँड शोल्डर्स. बघा हा बॉटमला होतो. सेम पहिली मूव आपल्याला जी भेटते ती शोल्डर एवढी भेटते, एवढी, आणि दुसरी मूव ही भेटते हेडची. हे मिनिमम टार्गेट आहेत ह्या पॅटर्नचे, मिनिमम टार्गेट. ओके. सो इथे जो आपण बघत होतो तो हा बघा एम्पेसिस, हा होता 2150ला. हा त्याचा पॅटर्न इथे ब्रेक झाला. ही त्याची नेकलाईन होती 2600ची, आणि त्याच्यानंतर हा स्टॉक कुठपर्यंत गेला होता बघा 2600 पासून 3000 पर्यंत आला. सो खूप धमाल आहे ते काम करायला, बघायला पण. हे बघा दिसले, हा बघा इनवर्स हेड अँड शोल्डर कशामध्ये, हिरो होंडा. ओके. बघा मस्तपैकी हेड अँड शोल्डर, इनवर्स हेड अँड शोल्डर झाला, छानपैकी बेस बनवला, आणि त्याच्यानंतरची मूव बघा ना, जुलै 25 पासून आत्तापर्यंत ह्या स्टॉकमध्ये जवळजवळ 30% वाढ झाली आहे. जुलैपासून म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर 2च महिने झाले, 2 महिन्यात 30% दिले. लक्षात येतं तुमच्या? एवढे पॉवरफुल पॅटर्न हे असतात, एवढे. बघा याच्यामध्ये तुम्हाला एकाच वेळेस दोन्ही गोष्टी पाहायला भेटतात मित्रांनो. दिसला तुम्हाला? एवढं सुंदर त्याच्यामध्ये हे असतो, रिझल्ट असतो. पण ह्या गोष्टीची तुम्हाला प्रॅक्टिस करता आली पाहिजे. अच्छा, हा पॅटर्न एवढा धमाल आहे ना, ह्याच्यामध्ये फक्त तुम्हाला भारताचा नकाशा, अर्धा नकाशा लक्षात ठेवायचा बस. बघा सेम दिसतोय ना तसा. आणि जेव्हाही नेकलाईन तोडेल तो मिनिमम हेड हे त्याचं टार्गेट असतं. ह्याचा अर्थ काय होतो, जर आपण नोकरी धंदा करतो, आपण कामाला जातो, आपला बिझनेस, आपल्याला वेळ देता येत नाही, पण आपल्याला चांगला पैसा मिळवायचा आहे, जास्त ओव्हर ट्रेडिंग करायची नाही, कमीत कमी रिस्कवर मॅक्झिमम गेन मिळवायचा आहे, तर अशा वेळेस जर तुम्हाला ह्याला म्हटलेलं तर व्यावसायिक पद्धतीने काम करणं. ओके. सो इथे काय होतं, तुम्ही एकच लॉट घ्या, एकच लॉट, आणि तुमचा इथे आता समजा इथे बघा, आता इथे आपला तुमचा नेकलाईन कुठची आहे 4478. हा ब्रेकआउट झाला. ब्रेकआउट झाल्यानंतर 4700ला घेतला. आपला स्टॉप लॉस बघा ना 1% पण नाही आहे, 1-2% पण नाही आहे, पण मूव बघा किती मोठे. लक्षात येतं? सो खूप छान रिवॉर्ड आपल्याला ह्याच्यात भेटतं, आणि तुम्ही मेंटली पॅनिक होत नाही, शांत चित्ताने काम करता. सो हा झाला तुमचा इनवर्स हेड अँड शोल्डर. तिसरा प्रकार जो मला ह्याच्यामध्ये आवडतो तो हा प्रकार मित्रांनो, डबल टॉप. ओके. ओके. हे काही महत्त्वाचे तेवढेच आपण बोलूया. पहिला तर इनवर्स हेड अँड शोल्डर, बाप, म्हणजे त्याच्यामध्ये रिवॉर्ड जे भेटतं ना ते खूप धमाल असतं, आणि खूप सुंदर पॅटर्न तो बनतो. हा दुसरा आहे डबल टॉप. नावाप्रमाणे हा टॉप लॉस बनतो. जसं हेड अँड शोल्डरसुद्धा मॅक्झिमम वेळेस टॉपला बनतं, तसं डबल टॉपसुद्धा. म्हणजे मार्केटमध्ये एक प्रकारची तेजी चालू आहे, आणि तिथून जेव्हा मार्केट रिव्हर्स होतं, खूप लोक बोलतात ना रे मार्केटमध्ये माझं खूप गेले, तसं नसतं. असं अचानक जात नाही आहे. मार्केटला वर जायचं आहे की खाली जायचं आहे की त्याला रिव्हर्स व्हायचं आहे, हे तो चार्टच्या आधारे आपल्याला पहिलं सांगतो, आणि बातम्या नंतर येतात. सो इथे जर तुम्ही बघितलं, मस्त एक एम पॅटर्न झालं आहे, मार्केट वर 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 गेलं, रेजिस्टन्स आला, खाली आला, इथे छोट्या सपोर्टला तो थांबला, परत तो वरती गेला. ओके. आणि ज्यावेळेस त्यांनी नेकलाईन तोडली, हा एम पॅटर्न, ओके, तोडला, त्याच्यानंतर बघा खाली आला, रिटेस्ट केला, छापकन खाली. सो हाही तुम्ही आपण नंतर बघूया पॅटर्न ॲक्च्युअल चार्टमध्ये. आणि दुसरा जो आहे ना डबल बॉटम, आता नावाप्रमाणे बॉटमला बनतो. ओके. लक्षात आलं? सेम वरती गेला, हे केला, आणि आपण ना रिटेस्ट करेपर्यंत थांबायचा मित्रांनो. ही नेकलाईन तोडल्यानंतर जी हाय होते ना, त्या हायवरनं पुन्हा तो रिट्रेस होतो खाली त्याच नेकलाईनला, आणि जेव्हा ही हाय शोल्डरची हाय जेव्हा तो ब्रेक करेल ना, त्यामुळे आपण जर बोलतो ना की आपण एक काय बोलतात थोडेसे सावध भूमिका घेतो आहे, खूप सांभाळून काम करायचं आहे. सो नेकलाईन तोडल्यावरती मी जात नाही आहे, तर मी जातो शोल्डर, हा जो लेफ्ट शोल्डर आहे, ओके, ती लेवल ब्रेक केल्यावरती आपण एंट्री घेतो, आणि त्याच्यामुळे काय होतं रिस्क रिवॉर्ड खूप छान राहतं. सो डबल बॉटम नावाप्रमाणे बॉटम झाला. आणि या सगळ्यात माझा अजून एक आवडता जो हे पॅटर्न आहे तो म्हणजे फ्लॅग अँड पोल पॅटर्न. आणि फ्लॅग अँड पोल पॅटर्नची मजा काय माहिती आहे तुम्हाला, ज्यावेळेस तुम्ही एखादा स्टॉक निवडता,
इनवर्स हेड अँड शोल्डरच्या माध्यमातून किंवा तुम्ही डबल बॉटमच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही एखादा स्टॉक निवडता ना, त्यावेळेस त्या स्टॉक्समध्ये कधी परत वर जायचा आहे, तो ट्रेंड किती वेळ कंटिन्यू राहील हे सांगायला तुम्हाला फ्लॅग पॅटर्न खूप मदत करतो मित्रांनो. बुलिश फ्लॅग पॅटर्न. आता मी तेजीचं बोलतो कारण आपण डबल बॉटम आणि इनवर्स हेड अँड शोल्डरबद्दल बोलतो. ओके, कसा ते पण मी तुम्हाला आता पूर्ण चार्टवरती दाखवतो. आता इथे बघा, हा जेव्हा याने ही नेकलाइन तोडली, शोल्डर ब्रेक केले, वरती गेला, वरती गेल्यानंतर हा जो दिसतोय ना तुम्हाला, हा फ्लॅग आहे मित्रांनो. परत वरती गेला, आता पण बघा त्यांनी मस्तपैकी फ्लॅग बनवला आणि तो वरती चाललाय. सेम गोष्ट इथे सुद्धा दिसेल, जो आपण मगाशी स्टॉक घेतला होता L&T. ओके, सो ज्यावेळेस हा ब्रेकआउट होतो ना, त्याच्यानंतर बघा फ्लॅग अप, फ्लॅग अप, फ्लॅग अप, किती फ्लॅग दिसतात बघा. आता मी तुम्हाला कॅन्डलमध्ये दाखवतो. ओके, हेच तुम्हाला कॅन्डलमध्ये मी दाखवतो. ओके, आता एक फ्रेश ब्रेकआउट दाखवतो. अच्छा, एक महत्त्वाची गोष्ट सूचना तुम्हाला देतो मित्रांनो. मी हे जे प्रशिक्षण असतं ना, हे प्युअरली स्टडी पर्पजसाठी असतं. इथे कुठल्याही बाय सेलचं रिकमेंडेशन नसतं किंवा कुठले टिप्स वगैरे असं काही नसतं. माझा जो अनुभव आहे, माझा जो अभ्यास आहे ना, तो तुमच्याबरोबर शेअर करण्याचा माझा प्रयत्न असतो, तो पण प्युअरली स्टडी पर्पजने. त्यामुळे कुठल्याही बाय सेलचे रिकमेंडेशन धरू नका. तुम्हाला कुठलाही ट्रेड करायचा असेल, कुठलेही स्टॉक्स घ्यायचे असतील तर पहिलं तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरशी बोला. ओके, इथे आपण फक्त आणि फक्त स्टडी पर्पजसाठी बोलतो आहे. सो इथे बघा, इथे मी तुम्हाला दिसतील, इथे मी काही ना मार्किंग केलेले आहे. ओके, ओके, मी ते काही मार्किंग करून ठेवलेले होते तुम्हाला दाखवण्यासाठी की फ्लॅग पॅटर्न कसा मस्त आपल्याला फायदा देतो ते तुम्हाला दाखवायचं आहे. टक 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 दिसतोय तुम्हाला, फ्लॅग फ्लॅग फ्लॅग. सो ज्यावेळेस एखादा इनवर्स हेड अँड शोल्डर असेल किंवा तुमचा हे असेल डबल बॉटम, ज्यावेळेस तो ब्रेकआउट होतो ना मित्रांनो, आपल्याला लक्ष ठेवायचं कुठे कुठे फ्लॅग बनत जातं. कारण फ्लॅगची अजून एक मजा काय होते माहिती आहे मित्रांनो. अच्छा, फ्लॅगमध्ये अजून एक काळजी घ्यायची. फ्लॅग ज्यावेळेस तुम्ही यूज करता फ्लॅग पॅटर्न, त्याला प्रॉपर कसं बघायचं असतं तर ते मी तुम्हाला दाखवतो. सो इथे मी काय करतो, इथे मी व्हॉल्यूम लावतो. ओके, व्हॉल्यूम लावले. आता काय झालं, ह्याच्यामध्ये एकच बघायचं असतं, सगळ्यात मोठा फायदा फ्लॅग पॅटर्नचा काय माहिती आहे, जेवढा पोल असतो ना ॲटलिस्ट तेवढे अजून आपल्याला मूव भेटते. जेवढा पोल असतो तेवढीच ॲटलिस्ट आपल्याला कमीत कमी मूव भेटते. ओके, असा आजपर्यंतचा माझा अनुभव आहे. ओके, सो आपल्याला समजतं की इथून अजून वरती किती जाणार आहे. इथे तुम्हाला बघा, आता आमच्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा काल आम्ही जेव्हा काम केलं होतं तेव्हा विद्यार्थ्यांना काय दिलं होतं ते बघा, तुम्हाला दाखवतो. हा स्टॉक्स आहे बघा. ओके, हा बघा. ओके, सो इथे आम्ही निवडलं होतं की हा फ्लॅग पॅटर्न झाला आहे. ओके, दिसतंय तुम्हाला. मग त्याचं टार्गेट्स वगैरे काय असू शकतं, काय नाही, ह्या गोष्टीचा म्हणजे काय, तर ॲज ऑन डेट आम्ही जे काम करतोय ना मित्रांनो, ॲज ऑन डेट आम्ही जे काम करतोय ना ते पूर्णतः चार्ट पॅटर्नवरती काम करतो मित्रांनो, पूर्णतः. कारण एक तर इथे रिस्क रिवॉर्ड खूप छान भेटतो आपल्याला, आणि दुसरी गोष्ट स्टॉप लॉस खूप छोटे लागतात कम्पेअर टू रिवॉर्ड. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की तुमचे जे प्रेडिक्शन ॲनालिसिस असतं ना ते बहुतांश वेळा परफेक्ट होऊन जातं. ओके, आणि जसं मी मगाशी म्हटलं की आपल्याला रोजंदारी करायची नाही, आपल्याला एक छान सातत्यपूर्ण नफा मिळवायचा आहे, स्ट्रेस फ्री नफा मिळवायचा आहे, हातातला कामधंदा सांभाळून जर आपल्याला करायचा असेल ना तर मित्रांनो चार्ट पॅटर्न आपल्याला खूप छान मदत करतो. सो इथे बघा, सेम गोष्ट तुम्ही बघा. दिसतंय तुम्हाला, मस्त राउंडिंग बॉटम झाला आणि त्याच्यानंतर फ्लॅग फ्लॅग पोल, फ्लॅग पोल, फ्लॅग पोल, फ्लॅग पोल. अवघ्या 3-4 महिन्यामध्ये 87% मूव आपल्याला कॅच करता आले असते. अच्छा, ह्याच्यामध्ये अजून एक कोणी मुव्हिंग एव्हरेज पण वापरता, आता आम्ही पण वापरतो. सो तोही प्रकार आहे. पण चार्टने पॅटर्नने काय होतं माहिती आहे मित्रांनो, ह्याने की तुम्हाला एक क्लिअरिटी येते की हा कुठे जाणार आहे.
कितीपर्यंत अजून जाऊ शकतो. तुम्हाला मुव्हिंग एव्हरेजने ती क्लिअरिटी भेटत नाही की हा अजून किती पुढे जाणार आहे. बरोबर पडतं ना असं, जेव्हा आपल्याला माहिती असतं की आपला स्टॉक किती जाईल, आपला ट्रेडचे किती रुपये होतील, हे जर ॲडव्हान्समध्ये माहिती पडलं तर, आणि त्याच्यासाठी फायदेशीर चार्ट पॅटर्न. ओके, सो फ्लॅग पॅटर्नची मजा काय माहिती आहे मित्रांनो, परत मी इथे येतो म्हणजे तुम्हाला सांगायला थोडं सोपं पडेल मला. हा जेवढा पोल असतो ना मित्रांनो, हा जेवढा पोल असतो ॲटलिस्ट तेवढी तरी मूव मला आपल्याला भेटते. अच्छा, दोन्ही पद्धतीनं बेरिश फ्लॅग पण असतो आणि बुलिश पण असतो. बेरिश कधी असतो, जेव्हा मार्केट खाली जाण्याच्या तयारीत असतं. बुलिश कधी असतं, जेव्हा वर असतं. ओके, पण हा जेव्हा कॉन्सोलिडेट हे जेव्हा होत असतो, हा जेव्हा साईडवेज असतो, हा जो प्रकार आहे ना मित्रांनो, जर तुम्ही विकली लावत असाल टाईम फ्रेम, तर 5-6 वीकपेक्षा जास्त नसला पाहिजे. आणि सेम जेव्हा तुम्ही डेली लावता त्याच्यातसुद्धा तसंच आहे, एक आठवड्याभरापेक्षा जास्त नसला पाहिजे हा जो कॉन्सोलिडेट जेव्हा होत असतो तो प्रकार. ओके, आणि इथे अजून एक गोष्ट बघायची की हा जेव्हा प्रकार चालू असतो, हा जेव्हा फेज असतो चालू असतो कॉन्सोलिडेट होण्याचा, तेव्हा त्याचे व्हॉल्यूमसुद्धा कमी असले पाहिजेत. हॅलो, म्हणजे ह्या करेक्शनमध्ये, ह्या टाईम करेक्शनमध्ये कुठले मोठे जे गुंतवणूकदार आहेत ते पार्टिसिपेट तर नाही ना, हे आपल्याला तिथे कळतं. मग ह्या फेजमध्ये कोण बाहेर जातं, जे छोटे मोठे गुंतवणूकदार असतात ना, ते पटकन बाहेर पडतात. त्यांना ही मूव भेटत नाही, अशा मूव ते सेम 2-5 हजार रुपये भेटले का बाहेर, अशातले खूप लोक असतात. सो एक लक्ष. आणि मग हे प्रॅक्टिकली चार्टवरती कसं दिसतंय तर हे बघा, हे असं. ओके, आता उदाहरण जर द्यायचं झालं तर हे बघा, इथे तुम्ही चेक करा. हा मी LNTचा चार्ट लावलाय. सो जिथे जिथे करेक्शन चालू आहे ना, फ्लॅग तयार होतोय, जिथे जिथे हा फ्लॅग तयार होतोय तिथे तिथे तुम्हाला व्हॉल्यूम खूप कमी दिसतील. आता मला सांगा, मार्केट तो स्टॉक 2%, 5% मायनस होतोय, तरीसुद्धा तिकडचे गुंतवणूकदार जर बाहेर पडत नसतील, ह्याचा अर्थ काय असतो? ह्याचा अर्थ तो स्टॉक एका मोठ्या उंचीसाठी तयार होत असतो. ओके, सो लक्षात घ्या, ज्यावेळेस फ्लॅग बनत असतो तेव्हा खाली तुम्ही व्हॉल्यूम चेक करा, तुम्हाला खूप काही समजून जाईल. ओके, आणि याच्यात आपला टार्गेट किती असतो, ॲटलिस्ट पोल. सो लक्षात आलं. आणि हा दोन्ही पद्धतीमध्ये काम करतो. दोन्ही पद्धतीमध्ये काम करतोय जर चेक करायचं असेल प्रॅक्टिकल, तर तुम्ही निफ्टीमध्ये करू शकता. निफ्टीमध्ये तो दिसतो काय बघा, छोट्या टाइम फ्रेममध्ये बघतो म्हणजे आपल्याला अजून समजेल. मोठ्या टाइम फ्रेममध्ये पण समजेलच. निफ्टीमध्ये कशी एकदम पॅराबोलिक खाली मूव असते ना, त्यामुळे तिथे समजत नाही. पण हे बघा, स्टॉकमध्ये बघूया आपण. हा बघा, ओके, हा पोल, हा फ्लॅग, आणि त्याच्यानंतर केवढी मोठी मूव बघा. ओके, अजून कुठला स्टॉक दिसतोय तसाच, स्टेट बँक बघूया. ओके, सो चार्ट पॅटर्नवर खूप छान हा बघा दिसतोय तुम्हाला. कोटाक बघा, कोटाकची जी मागची मूव होती ती बघूया, जो पडला होता तो. ओके, 1 तासामध्ये दिसेल. जेवढी मोठी टाइम फ्रेम तेवढं मोठं आहे बघा. दिसला फ्लॅग, जेवढा पोल आहे ॲटलिस्ट तेवढी मूव भेटते. ओके, सो दोन्ही पद्धती तुम्हाला बेरिश फ्लॅग पण भेटतोय फायदेशीर, आणि बुलिश फ्लॅग पण. पण मी नेहमी सांगतो की तुम्ही एका गोष्टीमध्ये मास्टरी करा. आणि माझा स्वतःच्या बाबतीत म्हटलं ना, तर मला तेजीसाठी काम करायला खूप आवडतं. कारण त्याचे 2 प्रकार असतात. एक तर तेजी कधी होते, जेव्हा सर्वसामान्य सर्वांना पैसा भेटतो तेव्हा बाजारात तेजी होते. आणि मंदीमध्ये काय होतं की जे बेअर्स असतात, जे शॉर्ट करणारे असतात, तेच फक्त फायदेशीर असतात. पण मॅक्झिमम लोक ज्यांच्याकडे कॅशमध्ये डिलिव्हरी आहे ते सगळे लॉसमध्ये असतात. मग त्या ह्याच्यात काम करायला सुद्धा मजा वाटत नाही. आणि म्हणून मी तेजीसाठीच जास्त बघत असतो. आणि आपल्याला सुद्धा पोर्टफोलिओ वाढवायचा असेल तर आपल्याला मास्टरी तेजीच्या ट्रेडमध्येच करणं किंवा तेजीच्याच स्ट्रॅटेजीमध्ये करणं खूप फायदेशीर आहे. सो आपण 4 मुख्य बघितलेत. एक तर टॉप फॉर्मेशन, बॉटम फॉर्मेशन, दुसरा हेड अँड शोल्डर, इनवर्स हेड अँड शोल्डर, आणि 5वा हा तुमचा फ्लॅग पॅटर्न. सो मित्रांनो, 5ही पॅटर्न मी तुम्हाला खूप जवळून सांगितले. ह्याचं कारण असं की माझी इच्छा आहे की तुम्ही प्रत्येकाने प्रॉफिट मिळवताना खूप मोठा मिळवा. कमी ट्रेड करा,
पण प्रॉफिट तुमचा मोठा असला पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना मित्रांनो, आपल्याला नुसता शिकायच्या नाही, नुसत्या शिकायच्या नाही, तर त्या प्रत्यक्ष आपल्याला त्या बॅकटेस्ट पण करायच्या, चेक करायच्या. आज तुम्ही जेवढे बघितला स्टॉक पॅटर्न, एक काम करा, प्रत्येक पॅटर्नचे 5-5 स्टॉक निवडा आणि कमेंट्समध्ये लिहा की तुम्ही कुठले स्टॉक, म्हणजे हेड अँड शोल्डरमध्ये तुम्हाला कुठला दिसतोय स्टॉक, तुम्हाला इनव्हर्स हेड अँड शोल्डरमध्ये कुठला स्टॉक दिसतोय. एकदा तुमच्या डोळ्याला ती सवय झाली ना पॅटर्न ओळखायची. आता सुरुवातीला थोडं अवघड असेल मित्रांनो, कारण कधी केलं नाही तसं, किंवा केलं असेल तर ते एकदा केलं, आता त्याला खूप दिवस झाले, सातत्य दररोज करत नाहीये. एकदा करा, भले तुम्ही ट्रेडिंग करू नका, तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू नका, तुम्ही लिहा फक्त. ज्या वेळेस तुम्ही स्वतः रिसर्च करून ज्यावेळेस तुम्ही लिहाल किंवा एखादं प्रिपरेशन तयार कराल आणि त्याच्यानंतर त्यात तशाच गोष्टी जेव्हा घडतील ना, तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स कुठच्या कुठे असेल बघा. आणि मार्केटमधले पैसे कमवायला ना कॉन्फिडन्सच लागतं, बाकी काही नाही लागत. कारण मार्केट जे आहे ना, इथे तुमच्या फायनान्शियल कॅपॅसिटीपेक्षा तुमची मेंटल कॅपॅसिटी खूप वर्क करते. आणि म्हणून मित्रांनो सांगतो की, आणि ही मेंटल जी सायकोलॉजी आपण नेहमी बोलतो ना, हे बोलायला खूप सोपे शब्द आहेत, पण जेव्हा आपला पैसा अडकतो, जेव्हा आपला पैसा लॉस होतो ना, तेव्हा सगळी स्ट्रॅटेजी, सगळी सायकोलॉजी सगळी एका बाजूला, आणि तुम्ही आणि तुमचा लॉस हा एका बाजूला. आणि जेव्हा लॉस होतं ना, तेव्हा सगळे जेवढे तुम्ही डिसिजन घेता ना रिकव्हरीसाठी, एव्हरेज करण्यासाठी, हे टोटली सगळेच्या सगळे बहुतांश चुकीचे ठरतात. आणि म्हणून सांगतो की ही वेळ येऊच नये असं जर वाटत असेल ना मित्रांनो, प्रॉपर शिका, प्रॉपर अभ्यास करा, प्रॉपर सराव करा. मी नेहमी सांगतो मार्केटमध्ये पैसा मिळणं खूप सोपं आहे, पण ते सहज नाही. कुणाच्या तरी टिप्सने किंवा ॲडवाईजने किंवा सल्ल्याने काम कराल ना, पैसा मिळवणं खूप मोठी गोष्ट असेल, मुश्किल असेल. पण ज्या दिवशी तुम्ही एखाद्या स्ट्रॅटेजीमध्ये, एखाद्या सेटअपमध्ये स्वतःला तरवेज कराल, स्वतःला परफेक्ट कराल ना मित्रांनो, आयुष्यावर मग पैसाच कमवायचा आहे. आणि मार्केटच असं आहे की जे तुम्हाला वर्षाचे 365 दिवस सुट्ट्या सोडून जे दिवस उरतात, प्रत्येक दिवशी तुम्हाला कमवण्याची संधी असते. प्रत्येक दिवशी इथे काही प्रॉब्लेम नसतं. पाऊस पडला, ट्रॅफिक लागले, ट्रेन बंद झाल्या, काही नाही. जेवढे दिवस उजाडतो फक्त तो सुट्टीचा नसावा, सॅटर्डे, संडे किंवा हॉलिडे. तुम्हाला काम करायचे, तुम्हाला पैसे कमवायचे पूर्ण संधी असते. आणि त्याला लिमिटेशनही नसतं की एवढंच कमवायचं तर एवढंच कमवायचं. आणि म्हणून सांगतो, शेअर मार्केटसारखा दुसरा स्रोत असूच शकत नाही. पुन्हा सांगतो, नोकऱ्या करून आपण फक्त आपल्या गरजा भागवू, पण श्रीमंत व्हायचं आहे, आपली सगळी स्वप्न आपल्या कुटुंबाची जर साकार करायची आहेत ना मित्रांनो, तर शेअर मार्केटसारखा चांगला मित्र नाही. फक्त थोडीशी मेहनत घ्यायची आहे. खूप मोठं रॉकेट सायन्स नाही मित्रांनो. थोडीशी मेहनत करायची आहे, थोडासा अभ्यास करायचा, थोडासा सराव करायचा आहे. आमच्याकडे तर आम्ही विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये शिकवतो, एकदम नॉमिनल फी. म्हणजे मला वाटतं आता जी नवीन स्कीम आली आहे ना, तुम्हाला दाखवतो, वर्षाला आम्ही फक्त 5,000 रुपये घेतो आहे. ते पण इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे जे आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर त्यांना मदत करायला लाईव्ह मार्केटमध्ये जे करतो आहे ना, त्याच्यासाठी बघा. गुरुकुल फ्रँचायझी म्हणून आहे. इथे तुमची जेवढी फी भरलेली असते ना, तेवढी रिटर्न असते. आमची फी किती असते, महिन्याला 10,000 15,000 अशी फी असते. पण हा एक आम्ही नवीन कॉन्सेप्ट आणला आहे, अशा लोकांसाठी आणलं आहे की ज्यांना शिकायचं तर आहे, पण पैसे नाही भरायचे, फी नाही भरायचे, चांगलं शिकायचं आहे, मास्टरी करायची. आणि हा जो इथे तर तुम्ही बघितलात ना मित्रांनो, तुमच्या लक्षात येईल की इथे तुम्हाला अप टू 5 वर्ष, तुम्हाला 2 वर्ष ते 5 वर्ष तुम्हाला शिकायला भेटते. ओके, पूर्ण तुमची भरलेली फी जी आहे ती पूर्णतः 100% रिफंडेबल असते. सगळे आमचे जे ग्रुप्स आहेत विद्यार्थ्यांचे, मग त्यात कमोडिटीचा ग्रुप आहे, त्यात तुमचा निफ्टी बँक निफ्टीसाठी वेगळा ग्रुप आहे, स्टॉक ट्रेडिंगसाठी वेगळा ग्रुप आहे, वेल्थ क्रिएशनसाठी आहे. आणि तिथे रिसर्च ॲनालिसिस केलं जातं. लाईव्ह मार्केटमध्ये सपोर्ट असतो तुम्हाला की कशा पद्धतीत काय नेमकं घडतं आहे त्या स्टॉकमध्ये, ह्याच्यावर सगळी चर्चा असते. खूप छान तुम्ही बघताय, खूप छान मुलं पण कमवतात. 5 वर्षापूर्वी हा पूर्ण हँड होल्डिंग कोर्स आहे, मेंटरशिप कोर्स आहे. याची फी वर्षाला 1.5 ते 2 लाख आहे. पण हा तुम्हाला जवळपास फ्री ऑफ कॉस्ट भेटतो. जवळपास म्हणजे याची नॉमिनल जी इन्फ्रास्ट्रक्चर फी आहे ना, ती 5,000 रुपये वर्षाची. ओके,
जे डिपॉझिट आहे नॉमिनल ते तर परतच भेटतं, पण फी फक्त 5,000 रुपये वर्षाची. आणि ही जी योजना आहे ना, विशेष योजना, ही फक्त महिलांसाठी काढण्यात केली होती आम्ही पहिली 5 वर्षापूर्वी, आणि त्याच्यानंतर ती पूर्णतः बंद केली होती. कारण परवडत नाही 5,000 रुपयामध्ये वर्षभर शिकवणं, कारण त्यासाठी केवढा मोठा इन्फ्रास्ट्रक्चर काय लागतं तुम्हालाही माहिती आहे. पण आता आम्ही एक विचार केला की नाही, ज्या पद्धतीने आपण चाललो आहे, खूप गोष्टी आपल्याला शक्य झाल्या. जवळजवळ आत्तापर्यंत आम्ही नाही म्हटलं तर गेल्या वर्षभरात 1,500 ते 2,000 लोकांना आम्ही ट्रेन केलं. आणि पुन्हा एक वेळ आली की दिवाळीचा हे सीझन येतो, पुन्हा मला वाटतं 10-15-20 दिवसावर. तर ही स्कीम फक्त आणि फक्त मोजक्या काही दिवसांसाठी, म्हणजे पुढच्या 8-10 दिवसांसाठी स्कीम आहे. दिवाळीच्या अगोदरी बंद करतो. आणि माझी इच्छा आहे की प्रत्येकाने शिकावं फायनान्शियल मार्केट काय, कसे हजारो लाखो लोक पैसे कमवतात. ओके, आपण का कमवू शकत नाही? आपल्यामध्ये होतं आहे का, आपण कोणतरी लॉस झालेलो असतो त्याचा बघून आपण घाबरतो, अरे पण तो लॉस का झाला त्याचंही कारण शोधा ना. कारण मार्केट तेच आहे, स्टॉकसुद्धा तेच आहेत, स्ट्रॅटेज्या, इंडिकेटर, सगळ्या गोष्टी तेच आहे. मग असं का होतं की काही लोक कमवतात, ते भरभक्कम कमवतात, आणि काही लोक काहीच कमवत नाही, किंवा 4 दिवस कमवतात आणि लॉस होतात. मला वाटतं रिसर्च किंवा जो आपण हे बोलतो R&D आपण जे करतो, ती फेल्युअर लोकांचे करण्यापेक्षा सक्सेसफुल लोकांचे केलेले काय वाईट आहे? म्हणजे फेल्युअर जो मनुष्य होतो त्याला बघून आपण घाबरून मार्केटमध्ये जात नाही किंवा फायनान्शियल मार्केट शिकायला बघत नाही. त्यापेक्षा ज्याने त्या मार्केटमध्ये यश मिळवलं आहे, नेमका तो काय करतो, त्याची स्ट्रॅटेजी काय असते, तो नेमका किती अभ्यास केला नाही, त्याचं कॅपिटल किती आहे, कुठल्या लेवलला तो का शिकतोय, हे मला वाटतं बघणं खूप गरजेचं आहे. सो ही खूप जबरदस्त अपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो. इथे जसं तुम्ही बघाल ना, 100% तुमची जी फीज असते ती रिफंडेबल असते. न्यूनतम फी जी 5,000 रुपये वार्षिक असते ती फक्त नॉन रिफंडेबल असते. एका वर्षाला 5,000 फी, म्हणजे त्याच्यामध्ये मला वाटतं चहासुद्धा येत नसेल. ओके, हे नंबर आहेत, सेव्ह करा, तुम्हाला वाटलं तर नक्की करा. पण एक सांगतो, मार्केटमध्ये मोठा पैसा जर मिळवायचा असेल ना मित्रांनो, तर मोठी लोक जसं काम करतात त्यांच्या स्ट्रॅटेजीप्रमाणे, त्यांच्या स्टाईलप्रमाणे, त्यांच्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करूया. आजचा व्हिडिओ कसा वाटला त्याला प्लीज मला कमेंट्समध्ये लिहा. आणि हां, आठवणीने प्रत्येकाने प्रत्येक पॅटर्नवर, आपले 4-5च पॅटर्न आहेत, कुठले माहीत आहेत ना, हेड अँड शोल्डर, इन्व्हर्स हेड अँड शोल्डर, बॉटम फॉर्मेशन, टॉप फॉर्मेशन, ओके, डबल टॉप किंवा डबल फॉर्मेशन, आणि फ्लॅट. ओके, मला वाटतं प्रत्येकाने एक एक स्टॉक जरी शोधलात आणि मला सांगितलात ना कमेंट्समध्ये, तर तुमचा तर होमवर्क नुसता पूर्ण नाही होणार, तर ते डोक्यामध्ये फिट बसेल आणि तुमच्या डोळ्यांना पॅटर्न शोधायची सवय लागेल. आज इथेच थांबूया. काळजी घ्या, आणि असेच चांगले चांगले व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ आवडला तर आवर्जून लाईक तर कराच, पण तुमच्या अशा मित्रांना पाठवा ज्यांना मार्केटमधनं एक पॅसिव्ह इन्कम हवं आहे, एक एक्स्ट्रा इन्कम हवं आहे, किंवा जे लॉस काम तर करतात पण लॉस होत आहेत, त्यांना मोठा प्रॉफिट भेटत नाही, त्यांना आवर्जून व्हिडिओ पाठवा आणि फोन करून सांगा की हा व्हिडिओ बघा. सो आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका चांगल्या जबरदस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आराम करूया. धन्यवाद.